मौजे केरोडी फाटा ते गुंडवड तांदळा मार्गे इवडेश्वर रस्त्याची तातडीने तात्पुरती दुरुस्ती करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा 10 गावांच्या सरपंचांसह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे। हे निवेदन 14 जुलै रोजी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। माहूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि एकेकाळच्या नक्षलग्रस्त भागाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे। हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असला तरी अद्याप दुपदरीकरण किंवा मजबूतीकरण करण्यात आलेले नाही। त्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसाळ्यात रस्ता चिखलमय झाला आहे। रस्त्यावरील पूलही तुटले आहेत। तांदळा, गुंडवड आणि इतर गावातील नागरिकांना शालेय, महाविद्यालयीन शिक्षण, आरोग्य सेवा तसेच प्रशासनाशी निगडित कामांसाठी माहूरला जाणे अपरिहार्य आहे। मात्र रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। दुचाकी स्वारांच्या चिखलात घसरून अपघात होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत। सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाले असले तरी सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे काम रखडले आहे। म्हणूनच रस्त्याची तातडीने तात्पुरती डागडुजी करून वाहनांसाठी चालण्यायोग्य बनवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या निवेदनावर लखमापूरचे सरपंच तथा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष गणेश राठोड, दुर्गा संतोष जाधव, रामेश्वर जाधव, प्रविका राठोड, वंदना राठोड, सुभाष आडे, संतोष जाधव, गजानन राठोड, प्रफुल्ल भुसारे, सुलोचना पवार यांच्यासह दत्तमांजरे येथील विठ्ठल प्रेमसिंग राठोड, गजानन कराळे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। सदर निवेदनाची प्रत आमदार भीमराव केराम यांनाही पाठविण्यात आली आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।